आपण आज एक नवीन प्रॉब्लेम शिकणार आहोत, तो पण फिफो मेथडने शिकणार आहोत. त्याच्यामध्ये फक्त एक्सटेन्शन आहे. तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आणि प्रॉफिट सुद्धा काढायला सांगितलेले आहे. आपण फिफो मेथडने स्टोर लेजर अकाउंट कसं बनवायचं आहे हे ऑलरेडी शिकलेलो आहोत. ओके, नवीन मी प्रॉब्लेम घेणार आहे, फिफो मेथडनेच सॉल्व्ह करायचं आहे. जर तुम्हाला येते, आपण फक्त एक्सटेन्शन त्याच्यात काय आहे तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आणि प्रॉफिट कसं काढायचं आहे हे तुम्हाला मी याच्यात नवीन शिकवणार आहे. त्याच्या अगोदर एक प्रॉब्लेम मी फिफो मेथडनी सॉल्व्ह करतोय. तर प्रॉब्लेमचं नाव आहे जगजीवन टेक्सटाईल लिमिटेड. प्रॉब्लेम रीड करतो, तुम्हाला ऑलरेडी मी सेंड केलेला आहे, मी रीड करतोय बघा. फॉलोइंग इज द इन्फॉर्मेशन रिलेटिंग परचेस अँड सेल ऑफ क्लोथ मेड बाय जगजीवन टेक्सटाईल लिमिटेड in the month of March 2016. Find out the given from the given information. तुम्हाला फाइंड आउट काय करायचं बघा. A. Value of closing stock as on 31st March 2016 applying FIFO method. FIFO method ने तुम्हाला क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट करायचा आहे. B त्याने दिले बघा. Cost of goods sold and profit if the selling price of goods sold is rupees 1,20,000. तर हा पार्ट तुम्हाला नवीन आहे, बी वाला. द कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अँड प्रॉफिट हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्याने सेलिंग प्राइस सुद्धा दिलेली आहे. किती दिली आहे तरी 1,20,000. आणि आपल्या ट्रान्झॅक्शन वाईज तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेत, परचेसेस दिलेत, सेल्स दिलेत आणि डेट्स दिलेत. आपल्याला माहिती आहे आपण डेट्स कसे घेणार आहोत सिक्वेन्सली. ओके, फॉर्मॅट काही चेंज नाही. स्टोर लेजर अकाउंट बाय फिफो मेथड हेच असणार आहे. फर्स्ट डेट आहे तुमची फर्स्ट मार्चला ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करतायत. फर्स्ट मार्चला ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करणार आहोत. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे त्यांनी 500 आणि रेट दिलेला आहे 80. 500 इंटू 80 म्हणजे 40,000. हा तुमचा ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड केलेला आहे. हे तुम्हाला येतो, ऑलरेडी येतो, फिफो मेथड आपली झालेली आहे. देन नेक्स्ट डेट सिक्वेन्सली घेणार आहात. सिक्वेन्सली डेट तुमची येतोय परचेसची आहे बघा 15 मार्च डेट येणार आहे. 15 मार्च 16 ला काय करताय परचेस करता, म्हणजे परचेस कॉलम मध्ये एंट्री होणार आहे. क्वांटिटी 420, रेट 82. 420 दिलेले आहे, परचेस केलेले आहात, रेट सुद्धा दिलेला आहे त्यांनी 82. अमाऊंट येणार आहे तुमची 34,440. बघा मी काय म्हणतोय, हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे, परचेस केलेलं आहे म्हणून परचेस कॉलम मध्ये एंट्री केलेली आहे. 420 क्वांटिटी असेल, रेट 82, त्या दोघांना मल्टिप्लाय केले, अमाऊंट आले. आता आपण फिफो मेथडने सॉल्व्ह करतोय म्हणून आपण पहिली जी ओपनिंग स्टॉक आहे ती ऍज इट इज लिहिणार आहोत. वेटेड एव्हरेजला आपण काय करतो तर या दोघांची ऍडिशन करतो. पण आपण कोणत्या मेथडने सॉल्व्ह करतोय फिफो मेथडने. म्हणजे 500 ऍज इट इज लिहून काढले आणि त्याच्यानंतर 420 त्याचा रेट आहे 82 आणि अमाऊंट आहे 34,440. म्हणजे 15 तारखेला आपल्याकडे किती बॅलन्स आहे बघा, 500 क्वांटिटी आणि 420. या दोघांमधनं अगोदर कोणाला आहे तर 500 वाला, म्हणजे तोच फर्स्ट आउट व्हायला पाहिजे. नेक्स्ट डेट आहे तुमची 19 मार्च. 19 मार्चला तुम्ही काय करताय तर तुम्ही इश्यू किंवा सेल्स करताय बघा. 19 मार्चला इश्यू किंवा सेल्स करताय. किती क्वांटिटी इश्यू केली आहे 700 क्वांटिटी इश्यू केली आहे, म्हणजे इश्यू कॉलम मध्ये एंट्री होणार आहे. आता 700 क्वांटिटी इश्यू करायची आहे. मी काय म्हणतो लक्ष द्या इकडं. फर्स्ट कोण आलेला आहे 500. मग फर्स्ट 100 पहिला 500 वाला बाहेर काढूया. 500 हा 80 हा 40,000. आपल्याला क्वांटिटी इश्यू करायची होती 700, आपण केलेले 500. आणखी किती द्यायचे 200. या 420 मधनं 200 देऊन टाका. 200 रेट असेल 82 आणि अमाऊंट असेल 16,400. आता 500 होते, 500 इश्यू केले म्हणजे 0. 420 मधनं 200 इश्यू केले 220. 82 रेट आणि अमाऊंट असेल 18,040. हा तुमचा इश्यूची एंट्री झालेली आहे कोणत्या रेटला 19. म्हणजे 19 तारखेला आपल्याकडे किती अवेलेबल झाला स्टॉक 220. नेक्स्ट डेट सिक्वेन्सली येते तुमची 21 मार्च. 21 मार्चला काय करताय तर
तुम्ही पुन्हा इश्यू करताय बघा, 21 मार्चला पुन्हा इश्यू करताय. किती? 180 क्वांटिटी. आपल्याकडे 220 आहे, त्याच्यात 180 इझिली देता येतील. 180 रेट आहे 82, अमाऊंट असेल 14,760. 220 मधनं 180 गेले, राहिले 40, हे 82 आणि अमाऊंट असेल 3,280. म्हणजे 21 मार्च पर्यंत आपल्याकडे किती बॅलन्स राहिलेला आहे? 40 क्वांटिटी आहे. ओके, रेट आहे 82 आणि अमाऊंट आहे 3,280. नेक्स्ट डेट आहे 25 मार्च. 25 मार्चला काय करतोय तर परचेस करतोय, म्हणजे परचेस कॉलम मध्ये एंट्री होईल. किती क्वांटिटी परचेस केली? 380. त्याचा रेट आहे 89. याने याला मल्टिप्लाय केलं, अमाऊंट असेल 33,820. आता बघा, परत एकदा आपल्याकडे ऑलरेडी 40 आहे, आपण पुन्हा परचेस केलेले आहे, म्हणजे 40 पहिले ऍज इट इज उतरवून काढूया. त्याच्या खाली आता जे लेटेस्ट परचेस केलेले आहेत ते घेणार आहोत. म्हणजे 25 तारखेला आपल्याकडे किती बॅलन्स राहिलेले बघा, 40 क्वांटिटी आणि 380, म्हणजे टोटल क्वांटिटी किती आहे? 420. आता नेक्स्ट डेट आहे 27 मार्च. 27 मार्चला काय करताय तर तुम्ही परत इश्यू करताय. 27 मार्चला इश्यू करता, म्हणजे इश्यू कॉलम मध्ये एंट्री. किती इश्यू केलेत? 320 इश्यू करताय. म्हणजे या दोघांतनं पहिलं पण बाहेर राहिलं पाहिजे तर 40 गेलं बाहेर, 82, 3,080. आपल्याला इश्यू करायचे होते 320, आपण इश्यू केलेले 40. अजून किती द्यायचे आहेत? 280. ते इश्यू करणार होते, याच्यातनं करणार. 280, रेट असेल 89, अमाऊंट असणार आहे 24,920. 40 होते, 40 इश्यू केले 0. 380 मधून 280 इश्यू केले 100, रेट असेल 89 आणि अमाऊंट असेल 8,900. म्हणजे आपल्याकडे 27 तारखेपर्यंत किती अवेलेबल आहे? फक्त 100 क्वांटिटी अवेलेबल आहे. नेक्स्ट डेट आहे तुमची 28 मार्च. 28 मार्चला काय करतो आपण तर पुन्हा परचेस करतो बघा. 150 क्वांटिटी परचेस केलेली आहे, त्याचा रेट आहे 90 आणि अमाऊंट मल्टिप्लाय केला जाणार आहे 13,500. आपल्याकडे ऑलरेडी 100 होते, म्हणजे ते 100 ऍज इट इज उतरवून काढले. सेल्स मध्ये काही येणार नाही. आता त्याच्या नंतर आपण जे लेटेस्ट परचेस केले ते त्याच्या खाली उतरवून घेणार. लेटेस्ट परचेस केलेले आहे ते 28 तारखेपर्यंत आपल्याकडे किती अवेलेबल आहेत? 100 क्वांटिटी आणि 150 क्वांटिटी. या दोघांना पहिला कोणाला आहे तर 100 आलेला आहे. आता लास्ट ट्रान्झॅक्शन आहे, लास्ट डेट आहे तुमची 30 मार्च आहे. 30 मार्चला काय करताय? पुन्हा तुम्ही काय करताय? परचेस करताय. 30 मार्चला तुम्ही परचेस करताय पुन्हा परचेस केलेत किती? 100 क्वांटिटी. 100, रेट आहे 92, म्हणजे अमाऊंट असेल 9,200. सेल्स मध्ये काही येणार नाही. आता लक्ष द्या, आपल्याकडे ऑलरेडी 2 क्वांटिटी आहेत की नाही, त्या ऍज इट इज उतरवून काढा. 100, 89, 8,900, 150, 90, 13,500. आणि जे आता लेटेस्ट परचेस केली ती आता घ्या. दॅट इज 100, रेट आहे 92 आणि लास्ट अमाऊंट आहे 9,200. आता बघा, टोटल आपल्याकडे किती क्वांटिटी अवेलेबल आहे? लास्ट डेट आहे तुमची 30 मार्च ही तुमची लास्ट डेट आहे. 100, 150 आणि 100, म्हणजे क्वांटिटी आहे 350 क्वांटिटी अवेलेबल आहे. अमाऊंट 1, 2 आणि 3, 8,900, 13,500, 9,200 तिघांची ऍडिशन. म्हणजे क्लोजिंग स्टॉक किती राहतोय चेक करा तुम्ही. क्लोजिंग स्टॉक हा तुमचा किती राहणार आहे? मी रफ करतोय, त्याच्या पुढेच लिहितो. क्लोजिंग स्टॉक कसं काढलं बघा आता. 350 क्वांटिटी असणार आहे क्लोजिंग स्टॉक 350 युनिट्स आणि रेट्स. त्याचा रेट तुम्हाला जे ऍडिशन करायची तिघांची, दॅट इज 8,900 प्लस 13,500 प्लस 9,200, दॅट इज
31,600 या तिघांचे ऍडिशन. म्हणजे क्लोजिंग स्टॉक तुम्हाला मिळालेला आहे किती 350 युनिट्स आणि अमाऊंट मध्ये आहे 31,600. इथपर्यंत आपल्याला येतच होतं फिफो मेथडनी. आता आपल्याला जे त्यांनी नवीन सांगितलंय बी मध्ये, चेक करा बी मध्ये काय सांगितलंय त्यांनी. बी मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला द कॉस्ट ऑफ गुड सोल्ड अँड प्रॉफिट हे काढायचे आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड साठी तुम्हाला फॉर्म्युला युज करावा लागेल. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड साठी तुम्हाला काय करावं लागेल, फॉर्म्युला युज करावा लागेल. फॉर्म्युला मी देतो इथं. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड याचा फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक. मी काय म्हणतोय बघा, तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी दिसतो असेल येतात का. कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपल्याला आपल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक आपण फाइंड आउट केला, आता फाइंड आउट केला बघा 31,600. आणि परचेसेस, परचेसेस कुठून घ्यायचे, तर आपण जो लेजर बनवलाय, स्टोर लेजर अकाउंट बनवलाय की नाही, त्याच्या परचेस कॉलमची अमाऊंटची टोटल घ्यायची. म्हणजे कशाची बघा, ही अमाऊंट इथे आहे की नाही, ह्या अमाऊंट या सर्वांची टोटल. मी काय म्हणतोय परत लक्ष द्या. परचेसेस साठी तुम्ही कोणत्या कॉलमची टोटल घ्याल, परचेस कॉलमची टोटल घ्या. परचेस कॉलमची जे अमाऊंट मध्ये आलेले आहे त्याची टोटल घ्यायची आहे. ओके, अमाऊंट मध्ये बघा परचेस मध्ये काय काय आलंय ते चेक करा आणि त्याची टोटल घ्या. 34,440 आलेले आहे फर्स्ट, देन 33,820, देन 13,500 आणि 9,200. म्हणजे या सर्वांची टोटल, या सर्वांची टोटल घ्यायची आहे. या सर्वांची टोटल असणार आहे तुमची 90,960. मी काय म्हणतो बघा, ओपनिंग स्टॉक आपल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे तो घ्यायचा आहे. परचेसेस, परचेसेस तुम्हाला कुठून मिळतील, परचेस कॉलमची ऍडिशन करायची. कोणती, अमाऊंट वाली. परचेस कॉलम आहे तुमच्याकडे, त्याची ऍडिशन केली. क्लोजिंग स्टॉक कुठे मिळेल, जो आपण फाइंड आउट केलेला आन्सर, हा क्लोजिंग स्टॉक आपण फाइंड आउट केलेला आहे तो आन्सर. म्हणजे ओपनिंग स्टॉक तुमच्याकडे अवेलेबल आहे. आता ओपनिंग स्टॉक तुम्हाला तुमच्या स्टोर लेजर मध्ये पण मिळेल. बघा 40,000 दिलेले, 500 होते, 80 ने मल्टिप्लाय केलं, अमाऊंट आली 40,000. म्हणजे 40,000 प्लस परचेसेस, आताच काढले परचेसेस 90,960. त्याच्यातून लेस केलं क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक लेस केलं. मी काय म्हणतो बघा, ओपनिंग स्टॉक कुठे मिळेल तुम्हाला, तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी ओपनिंग स्टॉक. 500 क्वांटिटी दिली होती, रेट होता 80. 500 ला 80 ने मल्टिप्लाय केले 40,000 आले. परचेसेस 90,960 कुठून घेतले, तर तुमच्या परचेस कॉलमची ऍडिशन, अमाऊंट मधली ऍडिशन. परचेस कॉलम आहे आपल्याकडे, त्याची ऍडिशन घेतली, परचेसेस मिळाले. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक कुठून मिळाला, जो तुमचा फायनल आन्सर होता क्लोजिंग स्टॉक 31,600 तो आपल्याला इथं आहे. ओके, आता याच्या ऍडिशन, त्याच्यातून हे लेस, म्हणजे तुम्हाला मिळेल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळतोय 99,360. मी काय म्हणतोय परत समजून घ्या. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढायला सांगितलेले आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला बघा कसा आहे, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक 40,000 कसे आले, 500 युनिट होते, त्याला 80 रेटने मल्टिप्लाय केलं 40,000. परचेसेस 90,960 कसे आले, तर आपल्या परचेस कॉलमची ऍडिशन केलेली आहे आपण, अमाऊंट वाली. क्लोजिंग स्टॉक 31,600, जो लास्ट तारखेला जो अमाऊंट होती तुमची ती, दॅट इज 31,600. याच्यात या दोघांची ऍडिशन केली, याच्यात हे लेस केले, तुम्हाला मिळालं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आता त्यांनी प्रॉफिट सुद्धा सांगितलेलं आहे काढायला. प्रॉफिट साठी फॉर्म्युला बघा, प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मी काय म्हणतो बघा, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असेल, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. सेल्स ऑलरेडी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे बघा. सेल्स ऑलरेडी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे, की 1,20,000. आणि कॉस्ट ऑफ गुड सोल्ड तुम्ही आत्ताच काढलं 99,360. आणि अमाऊंट तुमचा फायनल आन्सर प्रॉफिटचा असेल 20,640. मी काय म्हणतोय परत समजून घ्या. प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. ओके, सेल्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे 1,20,000.
कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आपण काढलेली आहे बघा 99,360 ती इथे घेतली. 1,20,000 मधून हे लेस केले 20,640 हा असेल तुमचा प्रॉफिट. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कॉस्ट ऑफ गुड सोल्ड सॉल्व्ह करायला सांगितलं असेल तर असं करायचं सॉल्व्ह, प्रॉफिट काढायला सांगितलं असेल तर ते असं करायचं. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. ओके, या प्रॉब्लेम मध्ये एवढंच त्यांनी विचारलेलं आहे. आता हा प्रॉब्लेम मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर शेअर करतो. ओके, बाय.